सलोनी, जसे की आपण पाहतोय, मी सध्या सासवडच्या दिवे घाटाच्या पायथ्याजवळ आलो आहे. म्हणजेच मी वडकी या परिसरामध्ये आलो आहे, दहाव्यामध्ये या जवळपास. आणि या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल 1 वर्षापासून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी तब्बल 1 वर्ष नागरिक जे आहे ते मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. आणि त्या वारकरी संप्रदायांच्या सेवेसाठी सेवाभावी मदत म्हणून या ठिकाणी 20,000हून अधिक फ्रुटीचं वाटप जे आहे ते वारकरी संप्रदायाने यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतोय. सातत्याने जर आपण पाहिलं तर आपल्याला सेवाभावी काही मदत करायचं म्हणलं आणि निस्वार्थपणे करायचं जर म्हटलं तर आपण यांच्या माध्यमातून अतिशय चांगला बोध जो आहे तो घेऊ शकतो. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर आळंदी पासून ते पंढरपूर पर्यंतचा जो पल्ला आहे तो खूप मोठा आहे. आणि वारकरी संप्रदायांसाठी आपण नेमकं काय करू शकतो या माध्यमातून यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं 20,000 फ्रुटी जे आहे ते वाटप केलेले आहेत. आपल्या सोबत काही व्यक्ती आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा, काय सांगाल त्या कार्यक्रमात? आम्हाला आनंद आहे की आम्हाला वारकऱ्याची सेवा करायला मिळाली. बस ही परंपरा आहे की बऱ्याच वर्षापासून चालू आहे. आम्हाला चान्स भेटला त्याची सेवा करायला. थँक्यू दादा. तब्बल 1 वर्षापासून आपण पाहतोय संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आपल्या भागातील ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या उत्साहाने आतुरतेने वाट पाहत होते. आज ती संधी या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे. एकंदरीत दर्शन घेतल्यानंतर कसं वाटतंय, काय सांगा? खूप छान वाटते आणि अशी सेवा प्रत्येक वर्षी व्हावी. सासवडच्या दिवे घाटामध्ये घाटाचा रोडच्या रुंदीकरणाचं काम सुरू असल्यामुळे घाटामध्ये भाविकांना, नागरिकांना ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेता येत नाही. त्यासाठी पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलंय. त्यावर आपली काय प्रतिक्रिया? नाही, तसं खूप छान घाटामध्ये दर कोसळते पावसामुळे. तसं काही उपयोग नाही का, म्हणजे थांबून काय घटना होण्यापेक्षा नाही का, ती छान काम केले यांनी. नक्कीच या ठिकाणी पंकजदादा मोडक यांनी आपल्या प्रतिक्रिया चॅनलच्या माध्यमातून दिलेला आहे की सासवडच्या दिवे घाटामध्ये रोडच्या रुंदीकरणाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे पोलीस प्रशासन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेली आहे. आणि वारकरी संप्रदायांनी त्या ठिकाणी विशेष दखल घेतली पाहिजे. त्यासाठी पोलीस प्रशासनाने अतिशय चोख पद्धतीचा बंदोबस्त जो आहे त्या ठिकाणी लावलेला आहे. वारकरी संप्रदायांच्या सेवेसाठी 20,000 फ्रुटी वाटप करून यांनी आपलं योगदान जे आहे ते या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आध्यात्मिक कार्याला त्या ठिकाणी लावलेलं आहे देखील दृश्य पाहायला मिळते. आणखीन काही नागरिक आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. दादा, काय सांगाल आजच्या उपक्रमावर? मिल्टन ग्रुप आणि आदरणीय माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून हे वाटप चालू आहे आणि हे दरवर्षी असंच चालू राहणार. आणि तसेच वडकी गावचे ग्रामस्थ पंकजदादा मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश दागड्या, विनोद शेठ, विशाल गडाख आणि बाप्पू तुपे यांच्या माध्यमातून हे कायम स्वरूपी असं राहणार. अतिशय आनंद होतोय कारण आता या फ्रुटी नाही तर ORS दिल्या, कारण लोक कंटिन्युअस चालतात, त्यांचं डिहायड्रेशन होतं. तर मिल्टन हा ग्रुप आहे, हा खूप महाराष्ट्रामधला नावाजलेला ग्रुप आहे. त्या ग्रुप फार्मा कंपनी माझी सुद्धा डिस्ट्रीब्युटरशिप आहे. ते आमचं आणि प्लस कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या असं मार्गदर्शनाखाली सुद्धा आम्हाला एक हे मिळाली की आम्ही ह्या ORS वाटू. आणि आम्हाला हा खूप आम्ही नशिबान समजतो की आम्हाला हे वाटण्याचा संधी मिळाली. त्याच्याबद्दल नक्कीच आज जे 20,000 फ्रुटी वाटलेली आहे ते हे जे फ्रुटी आहे फक्त फ्रुटीच नसून तर हे इतरांच्या ज्यांना थकावा जाणवतो. आणि हा आपल्या सर्वांना माहितीच आहे की लांबचा पल्ला असल्यामुळं मोठ्या प्रमाणात चालावं लागतं आणि थकवा निश्चितच जाणवतोय. आणि थकवा दूर करण्यासाठी फ्रुटीच्या माध्यमातून ORS जे आहे ते यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आले आहे. कॅमेरामॅन अजय सूर्यवंशीसह मी मनीष कांबळे, वडकी.